चला दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. मॅच चालू झाल्यानंतर ज्या संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नसणार आहे त्यांना दिली जाईल पेनल्टी, याची नोंद घ्या. चला ज्या संघाचा 12th मॅन नसेल त्या संघाला पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्या. मॅचला आपण करूया सुरुवात. चला टीम मांगडेवाडी आपला एक्स्ट्रा प्लेयर स्वप्नील. चला मॅचला होती सुरुवात. 4 षटकाची मॅच आणि क गटातील पहिली लढत. एका बाजूला रोहन 11 पानेरी तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश 11 मांगडेवाडी. सचिनजी डिसले यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला होती सुरुवात. विजय पवार, आर्यन पवार, पवार इज पॉवर आणि पॉवर इज पवार ही जोडी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज स्वप्नील आलाय. टीम स्वप्नील आलाय. हॅलो हॅलो हॅलो. पहिल्या बॉलवरती बॅटच्या साह्याने डिक्लेअर मधील 1 धाव. विजय पवार आपलं खातं उघडतोय. 1 धाव धावफलकावरती लागली जाते. वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. दोन धावा धावफलकावरती लागले गेल्या. पहिले षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं. कालच्या दिवसामध्ये श्री गणेश 11 नागवंटे क संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालाय. दुसरा संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे सकाळच्या 17 मधून. या मॅच मध्ये कोणता संघ? पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आमचे गुरुनाथ पाटील सर यांना सातत्याने इथे कवायत इथे करावी लागते, कारण की जास्तीत जास्त हालचाल इथे करावी लागते. आणि सलगच्या 3 षटकाराला विजय पवार साठी पृथ्वीराज यादव यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज, आणि ते कॅश प्राइज त्यांना डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल. कमिटी त्याला जबाबदार नसेल. तर पंचांचा इशारा नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. आता नो प्लस पेनल्टी. नो प्लस पेनल्टीच्या 5 धावा.
चला या 6 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केले जातील. 9+5 धावसंख्या 9 या आकड्यावरती. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅच स्टार्ट करा. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. चला टीम मांगडेवाडी संघ वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 5 रन पॅनल्टीचे आणि 1 नो बॉल अशा 6 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. टोटल धावसंख्या 9 या आकड्यावरती. एक बॉल नंतर 9 धावा धावफलकावरती. फ्री हिटची संधी असेल आर्यन पवार साठी. फ्री हिटचा बॉल आणि त्याचा सामना करेल आर्यन पवार. यावेळेस फ्री हिटच्या बॉल वरती चांगला स्ट्रोक, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी, परंतु धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 2 बॉल 10 रन, बिनगडी बाद 10 अशी अवस्था इथे पाहायला मिळते. सुस्थितीमध्ये संघ आणि आयोजक कमिटीचे मनापासून धन्यवाद, कारण की लेट पण थेट या ठिकाणी यावेळेस पहा विजय पवारच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, हवाई हल्ला, हवाई सफर, षटकार या डीजे. ₹15,000 कॅश प्राइज. तृतीय पारितोषिक रोख रक्कम ₹9,000 कॅश प्राइज आदरणीय सुभाजी शिंदे, कुमार रोहित शिंदे. मालिकावीर सायकल सौजन्य श्री जीवन अविनाश शेडगे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज टावर फॅन श्री राहुल जमजाळ. डीजे अध्यक्ष वाल्मिकी पठार यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य श्री अजय पवार यांच्याकडून. मैदान सौजन्य कुमार अनिकेत अधिक शेडगे यांच्याकडून. सामनावीर टी शर्ट सौजन्य श्री रामचंद्र कोळीकर LIC कन्सल्टंट यांच्याकडून. यूट्यूब सौजन्य श्री सुनील शिंदे श्री दुर्गेश शिंदे. चषक सौजन्य कुमारी तनिष्का हितेश तुकरुल यांच्याकडून. बॉल सौजन्य कुमारी परी सचिन मोरे यांच्याकडून. टॉस कबॉस सौजन्य सुरेजी जमजाळ प्रकाशजी जमजाळ यांच्याकडून. मंडप सौजन्य षटकाची सांगता होते. पहिला एक बॉल होता, त्यानंतर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले डिक्लेअर मधील. त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर नो प्लस पॅनल्टीच्या 5. एक बॉल शिल्लक आहे का सर? डॉट बॉल किती आले आतापर्यंत? 2 का 3? 2. ओके.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक विजय पवारच्या बॅटमधून पॉवर दाखवणारा स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मंडप सौजन्य श्री अनिलजी आराखडे, अमोलजी आराखडे यांच्याकडून. डीजे सौजन्य श्री लक्ष्मणजी मोरे, मनीष मराठे. पाणी सौजन्य श्री अमोलदादा साळुंके. समालोचक सौजन्य श्री अमोलजी शिंदे, अजयजी शिंदे. पंच सौजन्य नितेश शिंदे, अक्षय शिंदे यांच्याकडून. नाश्ता सौजन्य श्री संतोष यशवंत मराठे. सिक्सर किंग सौजन्य राजधानी ट्रेकर्स यांच्याकडून. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार, ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य आम्हाला दिले. चला षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत. काय नाव आहे दादा? विजय आलेत. पहिला बॉल. या बॉलवरती मात्र कोणती धाव इथे घेतली जात नाही. निर्धाव चेंडू. यावेळेस आर्यन पवार खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाव तिथे घेतली जाईल. अगदी वाट पाहिले, आत्मविश्वास होता की चौकार जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल मात्र तिथे अडवलाय आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या 21 या आकड्यावरती. गुरुनाथ पाटील सर, महेशजी मिसाळ सर, चांगली पंचांची भूमिका या पंचांची राहिले. यावेळेस पहा विजय पवारच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. मेथी धावा 6. येतोय हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. काय बॅटिंग करतो विजय पवार. यंदाच्या सीझन मध्ये जर पाहिलं तर अगदी सुरुवातीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूनं, आणि त्यानंतर मात्र हे रन मशीन सातत्याने पानेरी गावासाठी बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग राहिली विजय अशोक पवार. यावेळेस पहा मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक, परंतु निर्जन स्थळी मात्र बॉल पडलाय. कोणती धाव मात्र या बॉलवरती येत नाहीये. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2, 27 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेस खेचून मारलाय, परंतु टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाहीये. उंची जास्त नाही, लांबी कमी, आणि फलंदाजी ते बाद होताना पहिला धक्का रोहन 11 पानेरी या संघाला. पहिला गडी बाद. वैयक्तिक 17 धावांची खेळी विजय पवार यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली खेळी. नवीन फलंदाज मिस्टर सुफियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुफियानला इनाट नंबर 3 वरती पाठवण्यात आले. सुफियान फलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा बॅकफुटला आले, जागा बनवली, चांगला फटका केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 28 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला अजून देखील 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. वेळ जास्त घेऊ नका. विनंती असेल टीम श्री गणेश 11 मांगडेवाडी या संघाला.
चला यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती बजरंग आलेत. महावीर क्रिकेट क्लब मोडकवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट खांडेकरवाडी पैते आर्यन पवारच्या बाट मधून मात्र दर्जेदार स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6 षटकार. पण मालेकवीराची सायकल या ठिकाणी आणण्यात येते, जे आम्हाला पुरस्कृत केले जीवन अविनाश शेडगे यांच्याकडून एक आकर्षक सायकल आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण, कारण की संध्याकाळी या सायकलीवरती बसून कोणता खेळाडू स्वार होणार आणि ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये जो चांगलं प्रदर्शन करेल आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये ज्याचं महत्त्वाचं योगदान राहील तो खेळाडू. ते मात्र सुफियानच्या बॅटमधून हा पंप पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. ताकद कुठेतरी कमी पडले, ताकदीची कमतरता फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. दुसरा धक्का रोहन 11 पानेरे या संघाला. फलंदाज विजय लाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस विजय लाडने आलेल्या मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. या अगोदर चांगला झेल पकडला होता, परंतु या बॉलवरती फसगत झाले आणि एक धाव तिथे घेण्यामध्ये यश आलंय. एका धावेनंतर टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आर्यन पवारने खेचून काढलाय, गॅप मधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आर्यन पवारने आपली पॉवर दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली, दमदार चौकार ठोकलाय. 4 धावानंतर मात्र संघाची धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जास्त वेळ घेताय आपण, आपल्याला विनंती असेल, कारण की एका इनिंग साठी फक्त तुम्हाला 20 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल, याची नोंद घ्या. आतापर्यंत तुम्ही बराच काळ या ठिकाणी घेतलाय. पंचाने देखील विनंती असेल की प्रत्येक टीमला एका इनिंग साठी फक्त 20 मिनिटाचं टायमिंग द्या, कारण की
संध्याकाळी याच कारणामुळे स्पर्धेला उशीर होतोय. आयुष शेवटचं षटक. या बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 43 आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पा एक धाव आले. संघाची धावसंख्या 44 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आयुष्यांच्या माध्यमातून एक यंग टॅलेंटेड गोलंदाज. इथून पुढे या गोलंदाजाची कारकीर्द ज्यावेळेस सुरू झाली, सुरुवातीला मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. आर्यन पवार आता थांबता थांबणार नाही. त्याच्या बॅटीला आले दार आणि त्याने केलाय वार. बॉल सीमारेषा पार. षटकार. फलकावरती झळकला. यावेळेस आणखीन एक ऑनसाइडला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत गॅपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. पहा विजय लाड यांनी शेवटच्या क्षणाला डाईव्ह लगावले आणि आपल्या टीमसाठी मात्र अगदी संपूर्ण जर पाहिलं तर व्हाईट कलरचा टी शर्ट, व्हाईट कलरची ट्रॅक आणि त्यानंतर परंतु डाग आजचे हे तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितले असेल आणि त्याच पद्धतीनं आपल्या गावासाठी पडलेला हा डाग नेहमीच चांगला आहे, कारण की या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ती मेहनत घेतली. यावेळेस पहा अगदी फुललेनचा बॉल, त्यावरती मात्र प्रहार. अगदी फ्लॅटेड षटकार आपल्याला पाहायला मिळते. आर्यन पवार आणि आर्यन पवारच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली ते आर्यन पवारने. अप्रतिम फलंदाजी. ती 31 धावांचे वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर आर्यन पवार. विजय पवारने केल्या 17 धावा. आर्यन पवारने आतापर्यंत 31 धावा कुठल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावानंतर 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता विजयासाठी करायचे आहेत येणारे 24 बॉल आणि 64 रन. चला टॉस साठी या महावीर मोडकवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट खांडेकरवाडी. महावीर मोडकवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट खांडेकरवाडी या आकाश. या प्लीज खांडेकरवाडी संघाचे संघनायक व्यासपीठावरती यायचे आपण प्लीज.
टॉस केला जाईल. या ठिकाणी खांडेकरवाडी संघाचा असेल कॉल. सो काटा आहे कॉल आणि मोडकवाडी संघ नाणेफेकी जिंकलाय. आज पहिले तर सरपंच चषक अगदी भव्य दिव्य आणि आयोजन एकदम दमदार झाले. प्रत्येक मॅच जर का पाहिली तर आटातटीची आणि चुरशीची होत चालली आहे आणि संपूर्ण मैदानाचा विचार तर करत असतात. संपूर्ण मैदानाचा अभ्यास तुम्हाला नेहमी राहिलाय. या मैदानावरती अनेक टुर्नामेंट तुम्ही खेळलाय आणि 4 षटकांचा सामना आहे. तर प्रथमतः निर्णय काय असेल तुमचा? बॅटिंगचा निर्णय असेल आमचा. कमीत कमी 50 रन मारण्याचा प्रयत्न करणार आम्ही. कमीत कमी 50 रन मारायचा प्रयत्न असेल आणि आपण पाहिलं तर खांडेकरवाडी संघाचा खेळ देखील मागील टुर्नामेंटमध्ये चांगला राहिला. आज तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. 4 षटकांचा महत्त्वपूर्ण सामना आहे. आज कोणत्या गोलंदाजांवरती तुमचं मुख्य लक्ष असेल आणि कितीपर्यंत थांबण्याचा तुमचा मानस असेल? आमचं कमीत कमी टार्गेट असेल की 35च्या आसपास यांना रोखण्याचं. आणि आमच्यात आता 2 बॉलर नवीन आहेत पण त्यांच्यावरतीच माझा फोकस आहे की चांगल्या पद्धतीने ती लोक करतील एवढे मला गॅरंटी आहे. आम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवू यावेळी. लास्ट टाइम जरा आम्हाला थोडीशी म्हणजे 5 रनासाठी हरलो तर दुःख झालं पण ह्यावेळी असं टार्गेट ठेवेन की कंपल्सरी करणार म्हणून यावेळी बघूया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघनायकांना. आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये तिथं मायक्रोफोनवरती आवाज जोडला जाईल प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा. हॅलो. चला मॅच लावते सुरुवात. 64 धावांची गरज जिंकण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शरद आणि सिद्ध ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 64 धावांची गरज. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती 1 धाव आले. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. चला पहिल्या बॉलवरती 1 धाव आले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रदीप पवार यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलचा खेळ संपलाय. 64 धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आले. यावेळेस कमी गतीचा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप पवार इम्प्रेशन दाखवत असताना मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल. 1 बाउन्स. विजय पवार बॉलच्या खाली. तर या बॉल वरती मात्र काय घडलं जात आहे? चौकार. तर चौकार आलाय. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतले. 1 धावेने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 माफ करा 6 धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक. आता मात्र विजय पवार बॉलच्या खाली. कॅच पकडले. फलंदाजी ते बाद झालाय. पहिला धक्का टीम श्री गणेश 11 मांगडेवाडी या टीमला. या डीजे
नवीन गोलंदाज विजय यमकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगली गोलंदाजी, पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. आता मात्र प्रेशर कुठेतरी पाहायला मिळतंय. सरपंच चषक 2024 या स्पर्धेची यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, एक धाव तिथे घेतली. सुफियान चांगली फिल्डिंग करतोय तिथे आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पा रडार मध्ये, परंतु या क्षेत्रामध्ये ज्या ज्या फलंदाजांनी फलंदाजी केले इथे षटकार चौकार मारणं थोडंसं कठीण जात आहे, कारण की सीमारेषा थोडीशी दूरवर आणि अंतर कापणं हे आतापर्यंत भरपूर फलंदाजांना जमलेलं नाहीये. यावेळेस मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. गणेश मांगडेवाडी या टीमला आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये. पाहायला मिळते विजय यमकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी ती बॅटची कडा आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. प्रेम देखील गोल्डन डकचे शिकार ठरतोय. नवीन फलंदाज शशिकांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकाचं ते खेळ समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. आता मोठं टार्गेट आहे 12 बॉलचा इथे खेळ शिल्लक. यानंतरची मॅच महावीर मोडकवाडी आणि टीम खांडेकरवाडी या 2 संघामध्ये. पण अजून देखील आजच्या दिवसातील टोटल 8 मॅचेस शिल्लक आहे, त्यामुळे प्रत्येक टीमला असेल 1 वाजलेत. घाई करायच्या, जास्त वेळ घ्यायचा नाही. आयोजक कमिटी देखील यावरती लक्ष ठेवा, कारण की तुम्ही जर दुर्लक्ष केले तर तुमच्या आयोजनाला उशीर होऊ शकतो. दुपारचे 1 वाजलेत. इथून पुढे अजून देखील 8 सामने. सुनील आलाय गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज सुनील यांना संधी दिली या मॅच मध्ये आणि चांगली गोलंदाजी पहा. अगदी ज्यावेळेस प्रमुख खेळाडू गैरहजर असतात त्यावेळेस मात्र अशा खेळाडूंना संधी देणं आणि त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हा चांगला प्रयत्न पानेरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आज जर पाहिलं तर रहीम नाईत अकरा रन धावफलकावरती लागल्या गेल्या.
कमिटी बॉल पुरवा. लेगबाच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात माफ करा बायच्या स्वरूपात यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुनील यांच्या माध्यमातून. यानंतरची मॅच मोडकवाडी आणि खांडेकरवाडी या दोन संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस क्लीन बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळते. सुनील यांनी चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आता शेवटचे उर्वरित 6 बॉल शिल्लक. तर शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. बॉलर विजय बॉलरचं नाव पोचवा. साहिल. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी ते बाद झाला. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता स्वतः संघाचे बॅकबॉन सचिन दादा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये भरपूर, कारण की ज्या धावा सुरुवातीच्या षटकामध्ये येणं अपेक्षित होतं त्यावेळेस मात्र विकेट माघारी परतल्या आणि या संघाला जर पाहिलं तर कठीण संघर्ष आणि या संघर्षाला सामोरं जावं लागतंय. चला 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. सामना स्पीडअप आणि महावीर मोडकवाडी आणि टीम खांडेकरवाडी आणि आकाश कारंडे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आकाश कारंडे. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटच्या साह्याने 1 धाव डिक्लेअर मधील. 3 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. 2 धावा ते पूर्ण केल्या. पंधरा धावा धावफलकावरती. आता मात्र विजय पराजयाचं समीकरण सांगणारे 2 बॉल शिल्लक.
यावेळेस समोरच्या दिशेत ड्राईव्ह केलाय. विजय पवार बॉलपर्यंत पोहोचतील. एक धाव तिथे घेतली जाते. आता शेवटचा एक बॉल शिल्लक. या सामन्यामध्ये रोहन 11 पानेरी या संघानं दमदार कामगिरी केली. चांगली बॅटिंग राहिली आर्यन पवारची. आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम रोहन 11 पानेरी. वेल प्लेड टीम रोहन 11 पानेरी. या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच मिस्टर आर्यन पवार, ज्यांनी आपल्या बॅटिंगमधून खूप चांगली दर्जेदार खेळी आपल्या टीमसाठी पेश केले. ते आर्यन पवार ठरले. या मॅचचा हिरो त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. रोहन 11 पहिल्या फेरीमध्ये विजय प्राप्त करतोय. अभिनंदन, वेल प्लेड. चला लगेचच नेक्स्ट मॅच चालू करा. टीम खांडेकरवाडी आणि टीम मोडकवाडी. ज्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांना विनंती असेल की लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन्ही टीमला विनंती असेल